नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सराव पेपर क्रमांक 24चं आयोजन केलं होतं. त्या पेपरमधील 40 प्रश्नांचं स्पष्टीकरण आज आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. कालच्या पेपरमधील प्रश्न क्रमांक पहिला. चला विद्यार्थ्यांनो, काल कुठल्या कुठल्या प्रश्नासंदर्भात तुमची अडचण होती ते आपण पाहणार आहोत. यस, ठिकाणी दिसणारं पहिलं चित्र आहे ते आहे पहिलं नारळ आहे, हा दुसरा अक्रोड आणि तिसरा आहे बदाम. हे जे तिन्ही चित्रामधले फळं आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते कठीण कवचाचे फळ आहेत. आणि सफरचंद आपल्याला माहिती आहे, सफरचंदाचं कवच हे कठीण नसतं, म्हणून हे या रांगेतलं वेगळं असं चित्र आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करणार आहोत आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दिसतंय आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच आहे. कारण यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आतील जी आकृती आहे केंद्र मध्यभागी असलेली, या ठिकाणी वर्तुळ आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे, या ठिकाणी वर्तुळ आहे, या ठिकाणी पुन्हा वर्तुळ आहे. आपल्याला या तिन्हीमध्ये मध्यभागी वर्तुळ आपल्याला दिसतं. बाहेरील आकृती ही वेगवेगळी आहे, पण मध्यभागी आपल्याला वर्तुळ तिन्हीमध्ये सारखं आहे. पण या ठिकाणी त्रिकोण असल्यामुळे आणि वर्तुळ आपल्याला बाहेरच्या बाजूला दिसत असल्यामुळे ही आकृती या ठिकाणी वेगळी आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, हा दिसत असेल प्रश्न क्रमांक 3 तुमच्यासमोर आहे. चला बघा, प्रश्न क्रमांक 3 याचं स्पष्टीकरण व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी दिसणारे जे आकृती आहेत त्याच्यामध्ये वेगळी आकृती आपल्याला शोधायचं होतं. यस, चला, बरेचसे विद्यार्थी म्हणतात की क्लिअर दिसतंय. आपण पाहूया आणखी. जर पुढे काही प्रॉब्लेम आलाच तर आपण हा व्हिडिओ स्टॉप करू. चला, या ठिकाणी दिसणारा हा वर्तुळ, त्यानंतर हा छोटा वर्तुळ आणि त्याच्या बाजूला असलेला हा एक वक्ररेषा म्हणूया. छोट्या वर्तुळाच्या शेजारी ही वक्ररेषा आहे. या ठिकाणी मोठ्या वर्तुळाच्या शेजारी वक्ररेषा आहे. पर्याय क्रमांक 3मध्ये छोट्या वर्तुळाच्या शेजारी वक्ररेषा आहे. पर्याय क्रमांक 4मध्ये छोट्या वर्तुळाच्या शेजारी वक्ररेषा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. ओके. या प्रश्नामध्ये ज्यांचं कन्फ्युजन झालं होतं किंवा ज्यांना गोंधळ उडाला होता त्यांनी जरा थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या. या ठिकाणी वेगळेपणा आपल्याला शोधायचं आहे. काय वेगळेपणा दिसतो? पहिली जी आकृती आहे चौरसाची, चौरसाचा या ठिकाणी रेखांकित भाग आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये उभ्या रेषांनी रेखांकित केला आहे. तिसऱ्यामध्ये या आडव्या रेषा आहेत पण थोडासा कमी भाग रेखांकित आहे. आणि चौथ्यामध्ये आपल्याला या तिरप्या रेषांनी रेखांकित केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रेषा मोजायच्या नाहीत, तर रेखांकित झालेला किती भाग हा रेखांकित झालेला आहे ते या ठिकाणी पाहायचं आहे. चौरस आहे, या चौरसाचा अर्धा भाग रेखांकित आहे म्हणजे 1/2. या ठिकाणी देखील चौरसाचा अर्धा भाग म्हणजे 1/2 रेखांकित आहे. या ठिकाणी 1/2 नाही, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा खूपच कमी भाग हा या ठिकाणी रेखांकित आहे. या ठिकाणी बघा, तिरप्या जरी रेषा असल्या तरी आपल्या लक्षात येतं की या चौरसाचे 2 समान भाग झालेले आहेत, म्हणजेच 1/2 भाग या ठिकाणी रेखांकित झालेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 यामध्ये हा रेखांकित भाग हा खूपच लहान असल्यामुळे या ठिकाणी पर्याय तो वेगळा आहे. हुबेहूब किंवा तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला या उत्तर पर्यायातून शोधायची होती. चला प्रश्न क्रमांक 5 तुमच्या समोर आहे कालच्या पेपरमधील. ज्यावेळेस आपल्याला हुबेहूब जुळणारी आकृती शोधायची असते त्यावेळेस ज्या आकृतीमधील बारकावे असतात त्यातील बारकाव्यावरती आपण एकेका बारकाव्याची तुलना या उत्तर आकृत्यांशी करायची असते. बघा, आपण हा भाग जो वरचा दिसतोय म्हणजे सर्व बाजूला जो आहे तो
या भागाची तुलना करू आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये जवळपास जुळतोय, पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा जुळतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा या ठिकाणी या वक्ररेषा वापरल्यात म्हणून हा भाग आपण रद्द करणार आहोत. पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणच्या या ज्या 2 तिरप्या रेषा आहेत त्या इथं दिसत नाहीत म्हणून हा आपण पर्याय रद्द करतोय. चला आता पर्याय क्रमांक 1 आणि 2 हेच शिल्लक राहिले. यातील हा जो भाग आहे या ठिकाणी असलेले हे वक्ररेषा इथं आहेत पण इथं मात्र नाहीत, त्या आपल्याला खुले दिसत आहेत म्हणून ही आकृती आपली आता रद्द होते. शेवटी पर्याय क्रमांक 1 उरला. यातील जवळपास सर्वचे सर्व भाग हे या उत्तर आकृतीशी जुळतात म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 हेच आहे. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो कालच्या पेपरमध्ये होता, प्रश्न क्रमांक 6. ठिकाणी प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची म्हणजे जशास तशी पाहिजे. चला या ठिकाणी हा बाणाचं टोक इथं आहे, या ठिकाणी देखील बाणाचं टोक आहे, या ठिकाणी काळा ठिपका आहे, या ठिकाणी काळा ठिपका आणि ही तिरपी रेषा. चला आता या दृष्टीने आपण पाहिल्यानंतर अशी आकृती आपल्याला शोधायची. या ठिकाणी देखील बाणाचं टोक दिसतं आहे, इथं पण आहे, इथं काळा ठिपका आहे, या ठिकाणी देखील आहे, तिरपी रेषा पण आहे, सर्व भाग या आकृतीशी जुळत आहेत. तरी आपण इतर उत्तर पाहणार आहोत. या ठिकाणी बाणाचं टोक आहे, या ठिकाणी देखील बाणाचं टोक आहे, ज्या ठिकाणी आपल्याला काळा ठिपका पाहिजे होता. चला बघा या ठिकाणी बाणाचं टोक पाहिजे होतं पण इथं काळा ठिपका आहे, रद्द. या ठिकाणी देखील आपल्याला वरच्या बाजूला बाणाचं टोक पाहिजे होतं पण ते नाही म्हणून ही आकृती आपण रद्द करतोय. चला योग्य पद्धतीने जुळणारी पर्याय क्रमांक 1 हीच आकृती असल्यामुळे आपण पुढचा प्रश्न क्रमांक 7. जवळपास सगळ्यांचं उत्तर 4 आहे, एखाद दुसरा फक्त वेगळा पर्याय नोंदवतोय. प्रश्नाकृती काळजीपूर्वक बघा म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. बघा यामध्ये वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये हा वायसारखा भाग या ठिकाणी असलेलं हे जे फुल्लीचं चिन्ह आहे फुलासारखं ते आपण बघू कुठं दिसतंय. पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी वर्तुळ आहे, रद्द. इथं आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. चला त्यानंतर या ज्या आडव्या रेषा आहेत 3 त्या बघायच्यात आपल्याला. इथं दिसतंय आपल्याला, इथं पण आहेत, इथं पण आहेत. त्यानंतर या बाजूला असलेलं वर्तुळ इथं आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. आता ही जी उभी रेषा आहे ती बघूया आपण. या ठिकाणी उभी रेषा नाही, तिरपी रेषा दाखवले, हा पर्याय रद्द होतो. इथे एक उभी रेषा आहे, इथे एक आहे. त्यानंतरची ही तिरपी रेषा जी या ठिकाणी आपल्याला अशी पाहिजे होती पण ती वेगळ्या पद्धतीने दाखवली म्हणून हा पर्याय रद्द होतो. तर योग्य पद्धतीने पर्याय क्रमांक 4 चा पर्याय हा प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच आहे. चला पुढे जाऊ. विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी दिसणारी जी आकृती आपल्याला दिसते चौरस आहे, चौरसामध्ये या ठिकाणी हा त्रिकोण आहे आणि तिथून हा निघालेला बाण आपल्याला दिसतो. प्रत्येक आकृतीमध्ये आपल्याला चौरस दिसतोय आणि त्रिकोण पण दिसतोय पण बाण जो आहे तो थोडा वेगवेगळ्या पद्धतीने आहे. या ठिकाणी बाणाचं टोक आपल्याला खालीच दाखवलं आहे, रद्द. या ठिकाणी बघा बाणाचं टोक पुन्हा एकदा खालच्या बाजूला आहे, ते पण रद्द. या ठिकाणी बाणाचं टोक या बाजूला आहे आणि या ठिकाणी बाणाचं टोक हे म्हणजे त्रिकोणाच्या मध्ये आहे, तर ते त्रिकोणाच्या आपल्याला वरच्या बाजूला पाहिजे होतं. चला 3 आकृत्या रद्द झाल्या. विद्यार्थी मित्रांनो बघा ही आकृती जशास तशी म्हणजे दिशा न बदलता आपल्याला दिलेली नाही, तर ही आकृती या ठिकाणी जशास तशी आहे पण थोडीशी दिशा बदलून या ठिकाणी दिलेली आहे. चला एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस अशा स्वरूपाचा प्रश्न येतो त्यावेळेस शक्यतो पहिल्या प्रयत्नामध्ये दिशा न बदलता ती आकृती असते किंवा दिशा न बदलता जर नसेल तर ती आकृती थोडीशी दिशा बदलून आहे का हा शोधण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की हीच आकृती जशास तशी या ठिकाणी आहे पण ती दिशा 180 अंशात फिरलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 हेच निश्चित करणार आहोत कारण दुसरा कुठलाही पर्याय हा प्रश्न आकृतीशी आपल्याला जुळताना दिसत नाही. चल पुढे जाऊ. चला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासमोर आहे, प्रश्न क्रमांक 9. या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3 क्रमांकाचा जो चौरस आहे त्यामध्ये आकृती आहे, तर चौथा चौरस या ठिकाणी रिकाम आहे आणि या चौरसामध्ये आपल्याला योग्य ती आकृती ठेवून तो चौरस आपल्याला पूर्ण करायचा आहे. चला आता ज्या दिलेल्या आकृत्या आहेत त्यांच्यामध्ये काय संबंध आहे तो आपण तपासूया. 1 आणि 2
यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की 1 क्रमांकाच्या चौरसामध्ये जी आकृती आहे तीच जशास तशी चौरस क्रमांक 2मध्ये आहे. ही जशी आहे तशीच. मग आपल्याला 3 क्रमांकाच्या चौरसात जशी आकृती आहे तशीच आकृती या ठिकाणी असायला पाहिजे. संबंध आपल्या लक्षात आला. मग अशीच आकृती आपल्याला शोधायची. आता नेमकी कुठे आहे बघा. चला, या चारी कोपऱ्यामध्ये असलेले त्रिकोण आहेत, पण या ठिकाणचे हे जे त्रिकोण आहेत त्यांची दिशा वेगळी दाखवली. हा रद्द होतो. इथं देखील तशीच परिस्थिती आहे. हे त्रिकोण यांची दिशा वेगळी आहे. अशाच पद्धतीची आकृती आपल्याला पाहिजे. ती आपल्याला पर्याय क्रमांक 4मध्ये दिसते. इथं पण नाही. बघा, जवळपास सर्वच्या सर्व भाग जशाच तसे या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणून या ठिकाणी बसणारे योग्य चौरस हा पर्याय क्रमांक 4मध्ये आपल्याला दर्शवला आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हेच आहे. चला, प्रश्न क्रमांक 9 आपण पाहिला आहे. प्रश्न क्रमांक 10. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी आकृती आहे या ठिकाणी वेगळे चौरसामध्ये भाग दिलेले नाहीत, तर आपण याचे थोडेसे भाग करून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जर या चौरसाचे 4 भाग केले तर आपल्या असं लक्षात येतं की 1, 2, 3 क्रमांकाच्या चौरसामध्ये आकृती आहे आणि चौथा चौरस जो आहे तो रिकामा आहे. आपण थोडासा संबंध आपण समजून घेऊ. चौरस क्रमांक 1 आणि 2 यांच्यामध्ये काय संबंध दिसतो. चौरस क्रमांक 1 मध्ये ज्या ठिकाणी हे आपल्या फुलाचं चित्र दिसतंय याचं आरशातील प्रतिबिंब आपल्याला चौरस क्रमांक 2मध्ये दिसतं. मग त्याच संबंधाने जर आपण चौरस क्रमांक 3चं प्रतिबिंब या ठिकाणी आपण रेखाटन केलं तर बघा, ही पाकळी आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिसेल आणि हा जो पाकळीचा छोटासा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. या कोपऱ्यात कोणत्या आता हा चौरस जो आहे या चौरसाच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये आपण आकृतीचं रेखाटन केले. डाव्या वरच्या कोपऱ्यामध्ये. ओके, डाव्या वरच्या कोपऱ्यात. चला, इथं कोणत्या कोपऱ्यात आहे. उजव्या खालच्या कोपऱ्यात आहे, रद्द. इथं उजव्या वरच्या कोपऱ्यात आहे, रद्द. इथं डाव्या खालच्या कोपऱ्यात आहे, रद्द. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला जसं पाहिजे होते तशा पद्धतीचं रेखाटन या ठिकाणी आहे, ते म्हणजे डाव्या वरच्या कोपऱ्यात. आणि बघा, आपण जे रेखाटन केले तशाच पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतंय. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हेच आहे. चला, यस. हा प्रश्न क्रमांक 11. या ठिकाणी चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये 3 क्रमांकाचा चौरस आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी योग्य ती आकृती आपल्याला ठेवायची, म्हणजे चौरस ठेवायचं आहे, म्हणजे हा चौरस आपला पूर्ण होऊन जाईल. चला, 1 आणि 2 मधला संबंध आपण समजून घेऊ. 1 मध्ये जी काय आकृती आपल्याला दिसते त्याचं आरशातील प्रतिबिंब चौरस क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसते. चला, आता आपल्याला काय पाहिजे. या 4 क्रमांकाचा जो चौरस आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसलं पाहिजे. या चौरसाचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसेल. ओके, ही जी तिरपी रेषा आहे ती आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. या तिरप्या रेषेचं प्रतिबिंब आपल्याला असं दिसेल. ओके, आणि यानंतर ही जी तिरपी रेषा आहे ती इथे असेल आणि हे जे वर्तुळ आहे त्याच्या समोरच्या बाजूला इथं असेल. चला, आता हे जे आपण रेखाटन केलं विद्यार्थी मित्रांनो ते आपण बघूया. चौरस हा जो आहे तो उजव्या वरच्या कोपऱ्यात कुठं कुठे दिसतोय. उजव्या वरच्या कोपऱ्यात चौरस इथं नाही, रद्द. इथं आहे, इथं आहे, या ठिकाणी देखील नाही. चला, यानंतर ही तिरपी रेषा ती पण या दोन्ही ठिकाणी आहे. तिरपी रेषेच्या जवळ आपल्याला ही छोटी रेषा पाहिजे जी आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. 3 मध्ये याचं उलटं चित्र आपल्याला दिसतं. म्हणून हा पर्याय क्रमांक 3 आपण रद्द करतोय. काही विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर नोंदवलं होतं. चला, लक्षात आलं असेल त्यांनी पर्याय क्रमांक 3 मध्ये नेमका काय बदल आहे. आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, या ठिकाणी आपण जे रेखाटन केले ते योग्य पद्धतीने आपल्याला जुळताना पण दिसतंय. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. ओके, 1 मिनटं. हां, चला बघा, या ठिकाणी देखील 1, 2, 3 आणि चौथा चौरस या ठिकाणी नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. संबंध आपण शोधूया नेमका काय दिसतो. या 1 आणि 2 मध्ये जर आपण पाहिलं तर याचं प्रतिबिंब इथं आपल्याला दिसत नाही, कारण बाण बघा, हे 2 बाण वरच्या दिशेने जात आहेत, ते आपल्याला 2 बाण वरच्या दिशेने जायला पाहिजे होते, ते दिसत नाहीत. याच्यातला एक संबंध असा आहे म्हणता येईल आपला की या चौरस जर आपण 90 अंशात फिरवला तर अशा पद्धतीने दिसतो. किंवा या चौरस म्हणजे चौरस क्रमांक 3 जो आहे
त्याचं प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कारण बघा, या 2 बाणाचं प्रतिबिंब आहे, या बाणाचं प्रतिबिंब पण इथं आहे. म्हणजे हा चौरस जो आहे तो या तिरप्या अक्षामध्ये याचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसतंय. चला, नवीन विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड जाईल प्रतिबिंब म्हणजे काय हा शब्द. तर आपण तो नंतर घटक पाहणारच आहोत, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. चला, या ठिकाणी बघा, आता या चौरसाचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी पाहिजे. ते कसं असेल? हा जो काळा या ठिकाणी वर्तुळाचा भाग आहे तो आपल्याला या कोपऱ्यात दिसेल. कोणत्या कोपऱ्यात पाहिजे? डाव्या वरच्या कोपऱ्यात, जवळपास सर्वच ठिकाणी तो आहे. त्यानंतर हा वक्र भाग आपल्याला दिसेल, तो देखील सर्वच ठिकाणी आहे. त्यानंतर हे 2 बाण आणि 1 बाण इकडं आलेलं पाहिजे आपल्याला. हे म्हणजे 2 बाण असे आणि 1 बाण अशा पद्धतीचा पाहिजे. आता बघूया हे चित्र कुठं दिसतंय. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 2 बाण वरच्या बाजूला, 1 बाण खालच्या दिशेला. या ठिकाणी बघा 2 बाण खालच्या दिशेला आहेत, 1 बाण वरच्या दिशेला आहे, म्हणून रद्द. या ठिकाणी बाण या कोपऱ्यात दाखवलेत म्हणून रद्द. इथं देखील तसंच आहे म्हणून रद्द. चला, पर्याय क्रमांक 1 मध्ये या ठिकाणी यापर्यंतचं चित्र आपलं जुळलं आहे. त्यानंतरची रेषा पण जुळते. या कोपऱ्यातलं हे जे आहे वक्ररेषा आणि हा काळा भाग तो पण इथं व्यवस्थित पद्धतीने जुळतोय, म्हणून आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, 12 प्रश्न समजले असेल. पुढे जाऊ, पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 13. येस, चला प्रश्न क्रमांक 13. येस, प्रांजली देखील बघूया. आता यामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचा असतो बघा. यामध्ये 3 आकृत्या दिलेल्या असतात आणि या 3 आकृत्यांमध्ये पहिल्यापेक्षा दुसरीमध्ये, दुसऱ्यापेक्षा तिसरीमध्ये काहीतरी एक बदल झालेला असतो. तो बदल आपण अभ्यासायचा आहे आणि तोच बदल कायम ठेवून या ठिकाणी नेमकी कोणती आकृती येईल ती या उत्तर पर्यायातून आपल्याला शोधायची असते. चला, या ठिकाणी जे आकृत्या आहेत त्यांचं आपण निरीक्षण करूया. पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी जो वर्तुळ आहे तो दुसऱ्या आकृतीत कुठे गेला आहे बघा. या कोपऱ्यात होता, तो दुसऱ्या आकृतीत या ठिकाणी आला आहे. म्हणजे एक एक कोपऱ्याने तो आपल्याला घड्याळाच्या दिशेने पुढे सरकताना दिसतंय. आता या ठिकाणी असलेला वर्तुळ तो इथं असेल, तिसऱ्यामध्ये आहे तो. आता चौथ्यामध्ये नेमका कुठं असेल तर तो या कोपऱ्यामध्ये वर्तुळ असेल. कोणता? काळा वर्तुळ. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ कोण आहे? त्रिकोण. हा त्रिकोण त्याच्या पाठोपाठ या ठिकाणी असेल. या त्रिकोणाच्या पाठोपाठ आहे पांढरा हे वर्तुळ, हे या ठिकाणी असेल आणि त्याच्या पाठोपाठ आहे हे त्रिकोण, ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. चला, आता हे जे आपण रेखाटन केलं आहे या पद्धतीचं आपल्याला चित्र नेमकं कुठं दिसतंय ते पाहू आपण. बाकीच्या आकार नंतर तपासू. या कोपऱ्यामध्ये त्रिकोण इथं आहे, इथं नाही, रद्द. इथं आहे, इथं पण आहे. चला, त्यानंतर त्याच्या या ठिकाणी आपल्याला काळं वर्तुळ पाहिजे, ते इथं आहे, इथं पण आहे, या ठिकाणी आहे, रद्द. चला, त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला पांढरं वर्तुळ पाहिजे. इथं आपलं या ठिकाणी पांढरं वर्तुळ पाहिजे, इथं आहे, या ठिकाणी देखील आहे. त्रिकोण इथं पण आहे, या ठिकाणी पण आहे. आता आपल्याला मधला जो भाग आहे ते बघायचं आहे. या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे, या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे, या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे. आता पुढे आपल्याला बघा, ज्यावेळेस पहिली आणि तिसऱ्या आकृतीतलं चिन्ह सारखं असतं त्यावेळेस दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीतलं चिन्ह देखील सारखं असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह असणार आहे. या पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला बेरजेचं चिन्ह दिसतं म्हणून हा पर्याय रद्द करतोय. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून योग्य उत्तर आपला पर्याय क्रमांक 3 हेच आहे. येस, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 14. बघा कसा पद्धतीने क्रमसंबंध बदलत चालला आहे तो पाहू आपण, अभ्यासू. या ठिकाणी चौरस आहेत, चौरसाचे एकूण 9 भाग झालेत आणि यात एक गुणाकाराचं चिन्ह आणि एक बेरजेचं चिन्ह आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, गुणाकाराचं चिन्ह हे 2 घराने घड्याळाच्या दिशेने, घड्याळाची दिशा बघा कशी, अशी घड्याळ दिशा असते. घड्याळ दिशा म्हणजे घड्याळाच्या काट्यांची जी फिरण्याची दिशा असते ती दिशा. ओके, ही अशा पद्धतीची दिशा असते. या दिशेने आपल्याला हे चिन्ह पुढे पुढे सरकत असताना दिसत आहेत, पण एक घर सोडून. म्हणजे गुणाकार या ठिकाणी नाही तर या ठिकाणी आलेला आहे. पुढच्या आकृतीमध्ये तो पुन्हा इथं आलेला आहे, तर याच्या पुढच्या आकृतीत तो इथं असणार आहे, कुठं? या ठिकाणी. ओके, आणि
त्याच्या पाठोपाठ बेरजेचं चिन्ह इथं आहे, जे एक घर सोडून इथं आहे. पुढच्या आकृतीत ते या ठिकाणी आहे. आता पुढच्या आकृतीत ते कुठं असणार आहे? या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला बेरजेचं चिन्ह या गुणाकार चिन्हाच्या खालच्या बाजूला आपल्याला दिसणार आहे. बघा आपण बघूया. या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आहे रद्द, या ठिकाणी गुणाकार बेरीज आहे, इथं आपल्याला ती दिसत नाही रद्द, या ठिकाणी दोन्ही गुणाकार आहेत रद्द. योग्य पद्धतीने आपण जे रेखाटन केले त्या पद्धतीने पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला चित्र दिसतं, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतोय. पुढे जाणार आहोत आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. चला कसा बदल होत चालला आहे ते आपण अभ्यासू. सर्वप्रथम पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती. यामध्ये हे जे दोन आकृत्या दिसत आहेत, ही आकृती दुसऱ्या ठिकाणी पण आहे, पण ही जे आहे आकृती ती आपल्याला 45 अंशात घड्याळाच्या उलट्या दिशेने आपल्याला फिरलेली दिसते. 45 अंश लक्षात घ्या. या दिशेला असलेलं तोंड ज्यावेळेस या दिशेला होतं त्यावेळेस आपण असं म्हणतो की ती आकृती 45 अंशात फिरलेली आहे. बघा या दिशेला होती ती आता अशी झाली आहे, म्हणजे 45 अंशात फिरले. पुन्हा एकदा ती 45 अंशात फिरले, पण काय झाले या ठिकाणी एक आडवी रेषा या ठिकाणी वाढली, या ठिकाणी 2 आडव्या रेषा वाढल्या. आता ही जी आकृती आहे 3 क्रमांकाची, ती आकृती आपल्याला 45 अंशात फिरणार आहे. कशी? तर ती अशी दिसेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही पताका दिसतील अशा पद्धतीच्या, तर ही दुसरी अशा पद्धतीने दिसेल. ओके. आणि या ज्या तिरप्या याच्यामध्ये जे रेषा आहेत आडव्या, इथं 1 होती, इथं 2 आहेत, तर या ठिकाणी आपल्याला 3 दिसणार आहेत. म्हणून आता आपण जे हे रेखाटन केले, हे रेखाटन आपल्याला कुठल्या पर्यायाशी जुळताना दिसतंय? बघा पर्याय क्रमांक 1शी नाही, 2शी नाही, 3शी नाही, पर्याय क्रमांक 4शी मात्र आपण केलेलं रेखाटन जुळताना दिसतंय. म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. या ठिकाणी जे बदल झाला आहे तो बघा. ही जी आकृती जशास तशी या ठिकाणी आहे, पण कशी फिरली ती आकृती? ही आकृती 90 अंशात घड्याळाच्या दिशेने आपल्याला फिरवलेली आहे. आता 2 क्रमांकाची आकृती पुन्हा एकदा 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरवली तर अशा पद्धतीची आकृती तयार होते. आता ही जी आकृती आहे 3 क्रमांकाची, ती आपण 90 अंशात ज्यावेळेस घड्याळाच्या दिशेने फिरवू त्यावेळेस हा त्रिकोण आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. या बाजूला टोक असलेला बघा आकृती कुठं कुठे आहे? 1, 2, 3, 4 प्रत्येक ठिकाणी. हा जो काळा भाग आहे तो आपल्याला वरच्या बाजूला आपल्याला दिसणार आहे. आता वरच्या बाजूला हा काळा भाग आपल्याला कुठं कुठे दिसतोय? बघा 1 मध्ये आहे, इथं नाही रद्द, या ठिकाणी आहे, या ठिकाणी समोर दाखवलं रद्द. त्यानंतर हा जो काळा ठिपका आहे तो आपल्याला इथं पाहिजे, तो आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतोय, 3 मध्ये पण दिसतोय. आणखीन एक आपल्याला काळा ठिपका दिसतोय विद्यार्थी मित्रांनो. बघा हा जो इथं दिसणारा काळा ठिपका आहे तो ज्यावेळेस आकृती 90 अंशात फिरवतो त्यावेळेस तो आपल्याला या ठिकाणी दिसेल. तो आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये व्यवस्थित दिसतोय, पर्याय क्रमांक 3 मध्ये तो काळा ठिपका नाही, म्हणून आपला हा पर्याय रद्द होतो. चला जवळपास सर्वांच्या लक्षात आलं असेल. 2 कोण देते उत्तर? 2 उत्तर नाही, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके श्यामल. ओके चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 17. चला या घटकामध्ये बऱ्याच जणांच्या थोड्याशा चुका झालेल्या आहेत किंवा कन्फ्युजन पण झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 17 यांचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हेच आहे. समसंबंध या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. पहिल्या 2 आकृत्यांमध्ये काय संबंध आहे तो संबंध शोधायचा आणि तो संबंध कायम ठेवून आपल्याला योग्य ती आकृती प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरती शोधायची असते. चला इथं बघूया. ही जी आकृती आहे या आकृतीत आणि या आकृतीमध्ये नेमकं काय झालं. चला ज्या ठिकाणी काळा भाग आहे त्या ठिकाणी दुसऱ्या आकृतीत पांढरा भाग आहे. बघा या ठिकाणी चौरस पांढरे आहेत ते काळे आहेत, या ठिकाणी काळे आहेत ते पांढरे आहेत. हा भाग पांढरा आहे, इथं काळा आहे. हा आपल्याला बदल आपला या आकृतीत करायचा आहे. बघा या ठिकाणचे 2 वर्तुळ आपल्याला पांढरे पाहिजेत, कुठकुठं आहेत? इथं आहेत, या ठिकाणी नाही रद्द, या ठिकाणी आहेत, या ठिकाणी नाही रद्द. त्यानंतर हा जो भाग आहे पांढरा तो आपल्याला काळा पाहिजे, इथं आहे, या ठिकाणी तो पांढरा आहे रद्द. बघा कशा पद्धतीने मी एक पर्याय रद्द करत जातोय ते पण लक्षात घ्या. या पद्धतीने आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचतो.
3 पर्याय रद्द झाले, शेवटी पर्याय क्रमांक 1 उरला. तो फक्त आपल्याला याच्याशी आता तुलना करून बघायची. बघा या ठिकाणी आपल्याला ह्या 2 पाकळ्या काळ्या दिसत आहेत, त्या आपल्याला पांढऱ्या पाहिजेत आहेत. हा वर्तुळ पांढरा आहे, इथं काळा पाहिजे आहे, म्हणून योग्य उत्तर आपला पर्याय क्रमांक 1 हेच आहे. चला, हा प्रश्न बऱ्याच जणांचा गोंधळ निर्माण करणारा प्रश्न होता आणि आहेच गोंधळ निर्माण करणारा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. चला, या ठिकाणी नेमकं काय दिसतंय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिल्या 2 आकृत्यांमधला संबंध आपल्याला शोधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काय आहेत, पहिल्या आकृतीमध्ये एक बाण आहे जो वरच्या बाजूला जातो आणि त्याच्या वरच्या बाजूचा हा ठिपका या बाजूला डाव्या बाजूला आहे, तर या ठिकाणी तो उजव्या बाजूला आहे. फक्त इथं नेमकं काय झालं आहे बघा, हा जो बाण आहे याची दिशा 180 अंशामध्ये फिरलेली आहे. हा जो बाण आहे याची दिशा 180 अंशात. आता 180 अंश कसा असतो ते समजून घेऊ या खोड रबरवरती. हा खोड रबर आहे, यावरती हा बाण आपण काढलेला आहे अशा पद्धतीने. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडंसं स्पष्टीकरण देतोय, जुन्या विद्यार्थ्यांना माहीत आहे. चला, हा बाण आपल्याला अशा पद्धतीचा आहे. आता ज्यावेळेस 180 अंशामध्ये आपण हा फिरवतो त्यावेळेस नेमकं काय होतं, हा खोड रबर अशा पद्धतीने आपण ठेवला की याला आपण 180 अंशात फिरवलं असं म्हणतो. नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगितलं. बघा अशा पद्धतीने ही आकृती फिरलेली. पण या ठिपक्यामध्ये मात्र काय झालं आहे, हा जो ठिपका या ठिकाणी उजवीकडे होता तो दुसऱ्यामध्ये डावीकडे झालेला आहे आणि या ठिकाणी जो डावीकडे होता तो आपल्याला इथं उजवीकडे आलेला आहे. फक्त एवढा बदल आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. आता या आकृतीमध्ये देखील आपल्याला तोच संबंध ठेवायचा आहे. काय करायचं बघा, ही जी आकृती आपल्याला ती 180 अंशात फिरवायची. म्हणजे हा बाण जो आहे आणि हे जे आहे ती 180 अंशात फिरवली तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मधील आकृती मिळते. आणि या ठिकाणी हा जो ठिपका वरच्या बाजूला आहे तो आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूचा ठिपका हा वरच्या बाजूला आपल्याला घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने हे केलेलं आहे, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला व्यवस्थित दिसत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरं देखील उत्तर येऊ शकतं. आपल्याला या पुस्तिकेमध्ये उत्तर हेच दिलेलं आहे. स्पष्टीकरण देखील या प्रश्नाचं मी हा प्रश्न वाचताना देखील थोडंसं गोंधळून गेलो होतो. पण या प्रश्नाचं उत्तर या पुस्तकामध्ये अशाच पद्धतीने दिलेलं आहे. पण या प्रश्नाचं वेगळ्या पद्धतीने देखील उत्तर मिळतं आणि ते वेगळं आहे, ते आपण बघूया. जर अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक वेगळा म्हणजे 2 पर्याय आपल्याला हे असतील आणि परीक्षेमध्ये आपल्याला त्याचे मार्क हे वाढूनच मिळतील. बघूया तो दुसरा पद्धतीचा प्रश्न म्हणजे हा कशा पद्धतीने आहे. ही जी आकृती आहे विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीला जर आपण पाण्यात पाहिलं म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब जर आपण पाहिलं तर ते कसं दिसतं आपण पाहू. बघा ही आकृती पाण्यामध्ये आपल्याला दिसेल. अशा पद्धतीने हा बाण दिसेल. हा जो काळा ठिपका आहे तो या बाजूला दिसेल आणि हा जो काळा ठिपका आहे तो या बाजूला दिसेल. म्हणजे या आकृतीचं पाण्यातलं प्रतिबिंब जर आपण पाहिलं तर हे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. बरोबर आहे. म्हणजे या आकृतीचं पाण्यातलं प्रतिबिंब आहे म्हणजे याचं संबंध लक्षात आला. हा फिरवलेला तर आहेच पण याचं पाण्यातील प्रतिबिंब पण बरोबर दिसतंय. ओके, आता आपल्याला पाहिजे ते म्हणजे उत्तर पर्यायामध्ये याचं प्रतिबिंब आपल्याला दिलेलं आहे का. याचं प्रतिबिंब आपल्याला कसं दिसतं बघा, हा बाण आपल्याला असं दिसेल. ओके, हा आहे वरच्या बाजूला, हा खालच्या बाजूला. हा जो ठिपका इथे वरच्या बाजूला आहे तो आपल्याला पाण्यात खालच्या बाजूला दिसेल आणि हा जो खालच्या बाजूला ठिपका आहे या रेषेच्या तो आपल्याला वरच्या बाजूला दिसेल. आणि योगायोगानं हा पर्याय देखील आपल्याला इथं दिलेला आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हे दोन्हीही असणार आहे. आपण फक्त पर्याय क्रमांक 1 हे उत्तर सेट केलेलं होतं पण आणि उशिरा हे माझ्या लक्षात आल्यानंतर त्यामुळे मी सेट केलं नाही, पण मला ते सेट करावंच लागणार आहे कारण या दोन्ही पद्धतीने 2 वेगवेगळे उत्तरं हे येत आहेत आणि ती दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. येस,
पहिल्या दोन आकृत्यांमध्ये संबंध बघू. बी आणि ई. आपल्याला या ठिकाणी बीची आरशातील प्रतिबिंब आहे, पण ते कुठं? त्याच ठिकाणी आहे. तर खरं तर आपण आरशातील प्रतिबिंब कसं असतं, ई पहिल्यांदा या ठिकाणी दिसतं आणि बी आपल्याला पुढच्या बाजूला दिसतं प्रतिबिंब, पण तसं नाही. बीचं प्रतिबिंब त्याच जागेवरती इथं आहे आणि ईचं आरशातील प्रतिबिंब दुसऱ्या क्रमांकालाच आहे. तसंच आपल्याला करायचं आहे. हा के जो आहे, के पहिल्या स्थानावर आहे. केचं प्रतिबिंब आपल्याला पाहिजे. इथं सरळ के दिसतोय, रद्द. इथं आपल्याला प्रतिबिंब आहे, या ठिकाणी दुसऱ्या बाजूला दाखवलं आहे, रद्द. या ठिकाणी देखील पहिल्याच बाजूला प्रतिबिंब आहे. आता दुसऱ्या बाजूला हा जो दुसरा क्रमांकाला क्यू आहे, क्यूचं प्रतिबिंब आपल्याला पाहिजे. इथं क्यू सरळ दाखवला आहे, प्रतिबिंब नाही, म्हणून हा रद्द. तर पर्याय क्रमांक 4मध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतंय. केचं पण आहे, क्यूचं पण आहे, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हेच आहे. पहिल्या दोन आकृत्यांमधला संबंध दिसतोय काय बघा. त्रिकोण आहे, त्रिकोण आणि या ठिकाणी 1 2 3 तीन आपल्याला रेषा दिसत आहेत. 3 बाजू 3 रेषा, पण 3 रेषा एकमेकीला स्पर्श झाल्या नाही. इथं देखील त्रिकोण म्हणजे या ठिकाणी देखील 3 रेषा पाहिजेत आणि अशा पाहिजेत ज्यांचा एकमेकीला स्पर्श झालेला नाही पाहिजे. चला, इथं 3 रेषा आहेत, पण या दोघाचा स्पर्श झाला आहे, म्हणून रद्द. या ठिकाणी 3 रेषा आहेत, स्पर्श झालेला नाही एकमेकांना, म्हणून आपलं योग्य उत्तर 2 असण्याची शक्यता आहे. इथं बघा 1 2 3 4 जास्त रेषा दिसत आहेत, रद्द. या ठिकाणी देखील 3 रेषा आहेत, पण 2 रेषाचा स्पर्श झाला आहे, म्हणून रद्द. चला, योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हेच आहे. लक्षात आलं असेल जवळपास सर्वांच्या. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, प्रश्न क्रमांक 21. चला, अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठीचा हा प्रश्न, भौमितिक रचना. चला, प्रश्न क्रमांक 21 काळजीपूर्वक पहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला योग्य ती आकृती या ठिकाणी ठेवल्यानंतर हा चौरस आपल्याला पूर्ण होणार आहे. हा जो जुळणारा भाग आहे दुसऱ्या आकृतीशी, तो आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणची ही तिरपी रेषा, हा भाग आणि हा भाग आपल्याला शोधायचा आहे. किंवा आपण अशा पद्धतीने जर रेखाटन करून घेतलं तरीही आपल्याला योग्य ती उत्तर आकृती समजू शकते. बघा, या पद्धतीचं आपल्याला उत्तर आकृती पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मधला हा पण भाग बघूया. हा तिरपा रेषा इथं जुळते, पण या ठिकाणचा जो भाग आहे, ही जी रेषा आहे या ठिकाणी खूपच छोटी, या ठिकाणी खूपच मोठी दाखवले, म्हणून रद्द. या ठिकाणी हा भाग आपल्याला जुळणार नाही अशा पद्धतीने फिरवल्यानंतर, म्हणून हा पर्याय आपण रद्द करतोय. बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणची ही रेषा इथं जुळते, ही तिरपी रेषा या ठिकाणी जुळते, ही रेषा पण या ठिकाणी जुळते, ही रेषा या ठिकाणी जुळते आणि ही रेषा देखील आपल्याला या ठिकाणी जुळताना व्यवस्थित दिसत आहे, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हेच असणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, हा भाग आपल्याला इथपर्यंत व्यवस्थित जुळतोय, पण हा जर भाग आपल्याला अशा पद्धतीने तिरपा दाखवला असता तर योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 असतं, पण या ठिकाणी ही रेषा आपल्याला अशी सरळ दाखवली, म्हणून हे उत्तर आपलं नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. चल पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. हा जो जुळणारा भाग आहे तो बघा, हा भाग आपल्याला या ठिकाणी जुळताना दिसत नाही, किंवा हा इथं देखील जुळताना दिसत नाही, रद्द. ही वक्ररेषा आहे बरोबर, हा तिरपी रेषा इथं व्यवस्थित जुळते, हा भाग जुळणार नाही, रद्द. या ठिकाणची देखील भाग हा जुळणार नाही, रद्द. योग्य पद्धतीने फक्त पर्याय क्रमांक 2 जुळतो, म्हणून आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा भाग ठेवल्यानंतर आपल्याला उत्तर पर्यायामध्ये वर्तुळ तयार होणार आहे. नेमका हा भाग आता कुठल्या उत्तर पर्यायाशी आपल्याला जुळणार आहे तो शोधायचा आहे. चला, हा भाग जशाच तसा दिशा न बदलता आपल्याला कुठेही जुळताना दिसणार नाही. थोडीशी आपल्याला याची दिशा बदलायला लागणार आहे, ती बघा. थोडंसं आपण फिरवल्यानंतर लक्षात येईल, या ठिकाणचा हा जो भाग आहे तो आपल्याला वरच्या भागाशी जुळवायचा आहे. हा भाग इथं जर हा फिरवल्यानंतर बघितल्यानंतर लक्षात येईल की ही बाजू या बाजूपेक्षा मोठी आहे,
म्हणून इथे तो आपला भाग जुळणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा, हा जो भाग आहे फिरवल्यानंतर इथं जुळतो. हा कोण या ठिकाणी आपल्याला जुळताना दिसतोय. हा कोण कोपरा या ठिकाणी जुळताना दिसतो. ही जी तिरपी रेषा आहे ती या रेषेवरती जुळताना दिसते. म्हणजे हा जो भाग आहे तो या ठिकाणी तंतोतंत जुळणार आहे किंवा बसणार आहे. हे आपण अशा पद्धतीने वर्तुळ पूर्ण केल्यानंतर देखील आपल्या लक्षात येऊ शकतं की हाच भाग या ठिकाणी व्यवस्थित बसतो. पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, या ठिकाणचे हे दोन्हीही भाग आपल्याला सारखे दिसत आहेत. या ठिकाणी हा छोटा, हा थोडासा मोठा दिसतो, पण इथं दोन्ही सारखे भाग आहेत, म्हणून हा पर्याय आपलं उत्तर असणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील वेगळ्या पद्धतीने ते दाखवले, म्हणून हा उत्तर आपला असणार नाही. योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा छोटासा चौरस दिसतोय. हा देखील उत्तर आकृतीचाच एक भाग आहे, ज्यामुळे उत्तर आकृती आपली पूर्ण होणार आहे. इथं कुठंही बसणार नाही हा चौरस आणि हे पूर्ण होताना आपल्याला दिसणार नाही, म्हणून रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील तसंच आहे. या ठिकाणी कुठेही आपल्याला हा बसेल असं वाटत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आपल्याला जागा दिसते, पण हा चौरस या ठिकाणी बसणार नाही, कारण याच्या बाजू बघा आणि याची बाजू ही थोडीशी तिरपी दिसते, म्हणून हा रद्द. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी आपल्याला जागा दिसते आणि हे थोडंसं रेखाटन जर करून घेतलं, हा त्रिकोण पूर्ण करण्याचा प्रयत्न जर आपण केला, तर या कोपऱ्यामध्ये आपल्याला हा चौरस दिसतो जो प्रश्नाकृतीमध्ये आहे. म्हणून योग्य उत्तर आपलं हे पर्याय क्रमांक 4 हेच असणार आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. चला, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. आरशातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आपल्याला आकृती दिसते प्रश्न आकृतीमध्ये, त्या आकृती आता आरशामध्ये हे एक्स आणि वाय जे दाखवलंय आणि यामध्ये जे रेषा दाखवल्यात, याचा अर्थ असा असतो की या प्रश्न आकृतीचा आरशातील प्रतिबिंब आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधायचं असतं. चला, या ठिकाणी बघा, हा जो भाग दिसतोय हे वर्तुळ आपल्याला किती आहेत? एकूण 3 लंबवर्तुळ दिसत आहेत. ते आपल्याला या ठिकाणी या आकृतीत उजव्या बाजूला आहेत, ते आपल्याला डाव्या बाजूला पाहिजेत. डाव्या बाजूला आपल्याला कुठं कुठं दिसत आहेत? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, या ठिकाणी नाही, रद्द. इथं वरच्या बाजूला आहे, रद्द. इथं खालच्या बाजूला आहे, रद्द. तिन्ही रद्द झाले. त्यानंतर हे जे खालच्या बाजूला आहे ते आपल्याला इथं दिसतंय. म्हणजे ही आकृती आपल्याला जशी तशी या ठिकाणी दिसणार आहे. ही आकृती मात्र उलटी पद्धतीने या ठिकाणी आहे, आरशात प्रतिबिंब दिसतंय. म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हेच निश्चित करतोय. चला, पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. चला बघा, या ठिकाणी दिसणारी ही प्रश्नाकृती आरशात पाहिल्यानंतर कशा पद्धतीने दिसेल ते तुम्हाला सांगायचे. या ठिकाणी हा दिसणारा त्रिकोणाचे एकूण 3 भागापैकीचा हा डावीकडचा भाग रेखांकित केला आहे. आरशामध्ये तो आपल्याला उजवीकडचा भाग रेखांकित दिसणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा डावीकडे, रद्द. आणि इथं बघा, हा त्रिकोण जशाच तसा इथं दिसणार आहे. त्रिकोणाचा हा उजवीकडचा भाग इथं डावीकडे, इथं उजवीकडे दिसणार आहे. या रेषा तिरप्या अशा आहेत, यामध्ये आरशात अशा दिसतील. योग्य पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 ही आरशातील प्रतिबिंब दिसते. पर्याय क्रमांक 3 मध्ये तसं प्रतिबिंब नाही, कारण हा त्रिकोण आपल्याला अशाच पद्धतीने आरशात दिसतो. इथं उलट्या पद्धतीने दाखवलं आहे. या ठिकाणी देखील जशाच तशी आकृती आहे, म्हणून हा पर्याय रद्द. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. ही जी आकृती आहे ती आता आपल्याला आरशात नेमकी कशी दिसणार आहे ते पाहायचे. या ठिकाणी हे जे वक्ररेषा किंवा वर्तुळाचा 1/4 भाग दिसतो, तो आपल्याला या प्रश्न आकृतीत डाव्या खालच्या कोपऱ्यात आहे. तो उत्तर आकृतीत उजव्या खालच्या कोपऱ्यात पाहिजे. इथं आहे उजव्या खालच्या कोपऱ्यात, इथं पण आहे, इथं पण आहे, या ठिकाणी आहे, रद्द. त्यानंतर हा जो मधला भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे. इथं तो वेगळ्या पद्धतीने दाखवला आहे, रद्द. तो भाग इथं व्यवस्थित दिसतोय, याचं प्रतिबिंब या ठिकाणी आहे. या ठिकाणी त्रिकोण दिसतोय, याचं प्रतिबिंब त्रिकोण नसणार आहे, रद्द. 3 आकृत्या रद्द झाल्या. बाकीचे आकार देखील आपल्याला या ठिकाणी योग्य आरशातील आकार दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हेच निश्चित करतो. यस, संस्कृती पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28. चला, प्रश्न क्रमांक 28 आणि पर्याय लिहित चला, म्हणजे मला समजेल. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिसणारा जे आकार आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला शोधायचे. सर्वप्रथम आरशाच्या जवळ असणारा हा जो भाग आहे पताकासारखा दिसणारा,
त्याचं प्रतिबिंब आपल्याला कशा पद्धतीने दिसणार आहे ते, हा भाग उजवीकडे आरशात तो आपल्याला डावीकडे पाहिजे, डावीकडे त्याचं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 4 मध्ये देखील दिसत नाही, म्हणून तिन्ही पर्याय रद्द झाले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ असलेला हा भाग पण आहे, हा जो पी सारखा आकार दिसतोय त्याचं प्रतिबिंब पण आहे, हा जो वर्तुळ आहे त्याचं पण प्रतिबिंब इथं 3 मध्ये व्यवस्थित दिसतंय, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हेच निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. घडी घाला आणि उलघडा या घटकावर आधारित असलेला हा प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा आहे. ओके, 1 मिनिट. चला, जवळपास एक तर काही जणांचं वेगळा पर्याय पण आहे. कशा पद्धतीने घड्या घातल्यात ते समजून घेऊ. चौरस आकार कागद दिलेला आहे, त्याला पहिली घडी या बाणाच्या दिशेने घातलेली, हा आयताकार कागद तयार झाला. पुन्हा दुसरी घडी घातली, हा छोटा चौरस तयार झाला. पुन्हा एक तिसरी घडी घातली आणि हा त्रिकोणाकृती कागद आपला तयार झालेला आहे. त्यावरती या ठिकाणी हा काप आपण घेतला आहे, तर या ठिकाणी एक आपल्याला छिद्र पाडलेलं दिसतंय. चला, पहिली घडी आपण ज्यावेळेस खोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही, त्यावेळेस या तिरप्या अक्षामध्ये याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल, म्हणजे हा जो काप आहे त्याचा चौरस आपल्याला इथं दिसेल आणि हा जो ठिपका आहे तो आपल्याला या कोपऱ्यामध्ये दिसेल. फक्त पहिली घडी आपण खोललेली आहे. आता दुसरी घडी आपण ज्यावेळेस खोलणार आहोत त्यावेळेस या आकाराचं प्रतिबिंब या अक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे, म्हणजे हा काळा ठिपका इथं दिसेल, हा चौरस या ठिकाणी दिसेल आणि या कोपऱ्यात आपल्याला आणखीन एक काळा ठिपका दिसेल. चला, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला नेमकं कुठे दिसते ते पाहू. चौरस इथं आहेत, या ठिकाणी वर्तुळे रद्द, या ठिकाणी चौरस तिरपे दाखवलेत रद्द, या ठिकाणी चौरस नाही दाखवला, फक्त त्रिकोण दाखवलाय म्हणून रद्द. चला, हे जे रेखाटन केले आपण ते या आकाराशी जुळतंय. आणि आता शेवटची घडी ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्या या अक्षामध्ये याचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. बघा, इथं आपल्याला या आकाराचं प्रतिबिंब इथं व्यवस्थित दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करतो आहे. जाऊ पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. बघूया. दिलेला कागद आपल्याला हा 1 मिनिट चौरसाकार कागद आहे. या चौरसाकार कागदाला या जे डॉटेड लाईन दिसते या बाणाच्या दिशेने पहिली घडी घातलेले हा त्रिकोण तयार झाला. पुन्हा या रेषेच्या मध्ये आपण आणखीन एक बाणाच्या दिशेने घडी घातलेले आणि हा छोटा त्रिकोण तयार झाला आहे. या त्रिकोणावरती अशा पद्धतीचा या बाजूला आपण काप घेतलेला आहे. चला, ज्यावेळेस ही आकृती आपण खोलणार आहोत त्यावेळेस याचं प्रतिबिंब या जे आकार आहे कापलेला त्याचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. ते कशा पद्धतीने दिसेल बघा. हा त्रिकोण आपल्याला इथं दिसेल, हा जो चौकोन आहे तो इथं दिसेल आणि हा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि याचं पुन्हा प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. हा जो आकार दिसतोय तो आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, रद्द. इथं देखील तो या कोपऱ्याला दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र या ठिकाणी हा आकार आपल्याला जशास तसा दिसतोय, याचं प्रतिबिंब इथं पण दिसतंय आणि या सर्व आकाराचं, या दोन्ही आकारांचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी देखील व्यवस्थित दिसतंय, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हेच असणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील हा भाग आपल्याला व्यवस्थित जुळताना दिसत नाही. चला, लक्षात आलं असेल. प्रश्न क्रमांक 30चं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न घेतो आपण. प्रश्न क्रमांक 31. या ठिकाणी वर्तुळाकार कागद दिला आहे. पहिली घडी या दिशेने घातल्यानंतर हा अर्धवर्तुळ तयार झाला आहे. पुन्हा एक घडी घातली या बाणाच्या दिशेने आणि हा 1/4 भाग तयार झाला आहे. त्यावरती कशा पद्धतीचं काप घेतलं बघा. या ठिकाणी हा वक्राकार काप घेतलेला आहे, तर या ठिकाणी ही सरळ रेषेमध्ये काप घेतलेला आहे. चला, ज्यावेळेस पहिली घडी खोलणार त्यावेळेस आपण या वक्राकार कापाचं अर्धवर्तुळ आपल्याला या ठिकाणी दिसेल, तर याचं अशा पद्धतीचं दिसेल. आता आणखीन एक घडी आपल्याला ही घडी खोलायची. ती घडी ज्यावेळेस खोलू त्यावेळेस याचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल आणि या वक्र भागाचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजे या बाजूला वक्र, या बाजूला वक्र आणि या बाजूला अशा पद्धतीचे दोन कोन आपल्याला दिसतील. इथं वक्र आहे, पण हे कोन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला खूप मध्यपर्यंत आलेले दिसतात.
म्हणून हे या आकृतीशी आपल्याला जुळताना दिसत नाहीत, रद्द करूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील आपल्याला कोण आहेत, पण ते छोटेसे याच्यापेक्षा खूपच लहान दिसत आहेत म्हणून ते आपण रद्द करतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी कोण दाखवले नाही तर वक्र भाग दाखवला आहे म्हणून आपण हा पर्याय रद्द करतो. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपण जे रेखाटन केलेलं आहे त्याच पद्धतीचं व्यवस्थित चित्र आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करतोय. प्रश्न क्रमांक 32. या ठिकाणी कशा पद्धतीने घड्या घातल्यात आणि कशा पद्धतीने काप घेतले ते समजून घेऊ. चौरसाकार कागद आहे, बाणाच्या दिशेने पहिली घडी घातली, हा उभा आयत आपल्याला तयार झालेला दिसतो. त्यानंतर पहिला घडी झाल्यानंतर इथं हा काप घेतला आणि त्यानंतर पुन्हा आणखीन एक घडी घातलेली आहे या पद्धतीने आणि त्यावरती हा इथं अशा पद्धतीचा काप घेतला आहे. बघा आता पहिली घडी ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्यावेळेस या कापाचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी दिसेल. ओके, लक्षात घ्या. आणि त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी फक्त हा काप आहे, हा काप या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आता एक घडी आपल्याला आणखीन ही खोलायची राहिली, ही घडी ज्यावेळेस आपण खोलणार आहोत त्यावेळेस या कापाचं प्रतिबिंब आपल्याला इथं दिसेल, या 2 कापाचं प्रतिबिंब आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने दिसणार आहे. चला हे जे आपण रेखाटन केले ते आपल्याला नेमकं कुठं दिसते ते पाहू. पर्याय क्रमांक 1 मध्ये वरच्या बाजूला आपल्याला हे दाखवलेला भाग खूपच छोटा दाखवला आहे आणि हा भाग आपल्याला खालीपर्यंत आलेला दाखवला आहे जो या आकृतीशी जुळत नाही, रद्द. आणि हा भाग देखील इथं दिसत नाही. चला या ठिकाणी देखील तसंच आहे. खालचा भाग जो आपल्याला दिसणार आहे हा काप कट केला तो इथं दिसत नाही म्हणून हा पर्याय रद्द होतो. पर्याय क्रमांक 3 मध्ये वर दाखवला नाही तो खालीच दाखवला आहे म्हणून हा पर्याय रद्द होतो. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र बघा या काप आहे त्याचं प्रतिबिंब पण त्याच्या विरुद्ध बाजूला आहे, याचं प्रतिबिंब इथं आहे आणि या भागाचं प्रतिबिंब इथं जो काप घेतला होता त्याचं प्रतिबिंब फक्त इथंच दिसणार आहे म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपण निश्चित करतोय. ओके, चला प्रश्न क्रमांक 33. तुकडे जोडायचे आपल्याला. हे जे प्रश्न आकृतीमध्ये दिलेले तुकडे असतात ते तुकडे जोडून आपल्याला तयार होणारी आकृती शोधायची असते. आपण त्यांना क्रमांक देऊन घेऊ. हा 1 क्रमांक, हा 2 आणि हा 3 क्रमांकाचा. चला हे भाग आपल्याला नेमके कुठं दिसत आहेत ते शोधू. 1 क्रमांकाचा भाग बघू आपण कुठे दिसतोय. हा 1 क्रमांकाचा भाग पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला कुठे दिसत नाही, फक्त 3 भाग आहेत, इथं 4 भाग आहेत, रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला हा भाग दिसतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा 1 क्रमांकाचा भाग दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील 1 क्रमांकाचा भाग दिसत नाही, रद्द. हा 2 क्रमांकाचा भाग आपल्याला इथं दिसतोय तर हा 3 क्रमांकाचा भाग या ठिकाणी दिसतोय म्हणून योग्य पद्धतीने ह्या आकृत्या जुळल्यानंतर तयार होणारी एकसंध आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये असल्यामुळे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. चला प्रश्न क्रमांक, या ठिकाणी जे आकृतीचे सुट्टे भाग आहेत त्यांना आपण क्रमांक देऊन घेऊ. हा 1, 2, 3 आणि 4 हे 4 भाग आपल्याला शोधायचे आहेत. नेमका कुठे दिसतोय तो. हा 1 क्रमांकाचा भाग इथं आहे, इथं पण आहे, या ठिकाणी देखील आहे. 2 क्रमांकाचा भाग हा जो 2 क्रमांकाचा आहे तो आपण बघणार होता. हा 2 क्रमांकाचा भाग आपल्याला इथं दिसतोय, इथं मात्र 2 क्रमांकाचा भाग दिसत नाही, रद्द. 2 क्रमांकाचा भाग या ठिकाणी देखील आहे, 2 क्रमांकाचा भाग या ठिकाणी देखील आहे. चला हा 3 क्रमांकाचा जो त्रिकोण आहे तो बघा. हा त्रिकोणाचं वैशिष्ट्य बघा, या ठिकाणची बाजू आणि ही बाजू जवळपास सारखे म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये जो त्रिकोण आपल्याला दिसतोय याची ही बाजू सारखी नाही म्हणून आपण हा पर्याय क्रमांक रद्द करतोय. तर पर्याय क्रमांक आता 3 आणि 4 राहिला. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा आपल्याला दिसतोय 3 क्रमांकाचा त्रिकोण, इथं मात्र आपल्याला तो त्रिकोण दिसत नाही म्हणून हा पर्याय रद्द झाला. आता 4 क्रमांकाचा हा जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणून योग्य पद्धतीने जुळणारी आपली आकृती जी आहे ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते
म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 निश्चित करतोय. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 35 बघूया. या ठिकाणी हा 1 क्रमांकाचा त्रिकोण आपल्याला नेमका कुठे दिसतोय तो शोधू. इथं आपल्याला तशा पद्धतीने त्रिकोण दिसत नाही, रद्द. या ठिकाणी देखील नाही, रद्द. इथं आहे, रद्द. म्हणून आपण 1 क्रमांकाचा बघतोय. तर या ठिकाणी जसा त्रिकोण आपल्याला दिसत नाही, रद्द. चला, तिन्ही आकृत्या रद्द झाल्या. बाकीचे सर्व भाग देखील आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्येच सापडायला पाहिजेत. हा जो त्रिकोण दिसतोय छोटा तो आपल्याला इथं दिसतोय. हा जो त्रिकोण आहे तो आपल्याला इथं दिसतोय आणि हा जो त्रिकोण आहे तो इथं दिसतोय. म्हणजे सगळेचे सगळे भाग हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतात आणि ते एकसंधपणे जुळल्यानंतर ही आयताकार आकृती आपल्याला तयार होताना दिसते. म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतोय. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 36. काही दिसत नाही. ओके, मीरा 4. चला, या ठिकाणी ओके आता दिसते बरोबर. चौरस जो आहे 1 क्रमांकात देऊ आणि हा वरचा भाग आणि हा 2 सारखेच भाग आहेत ते आपल्याला बघायचे. हा चौरस नेमका कुठं दिसतोय तो पाहू आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 वेगवेगळे चौरस आहेत जे या चौरसाशी जुळत नाहीत, रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसणारा हा चौकोन या चौरसाशी जुळत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये देखील हा चौरस दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र हा चौरस 1 क्रमांकाचा दिसतोय आणि हे जे 2 भाग आहेत ते आपल्याला एक या ठिकाणी आणि एक या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे अगदी योग्य आहे. येस. चला, 37 क्रमांकाचा हा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे नेमक्या कुठल्या उत्तर आकृतीमध्ये लपलेली आहे, दडलेली आहे ते शोधायचे. हा जो भाग दिसतोय किंवा हा वक्र भाग आहे त्या वक्र भागावरती आपण लक्ष केंद्रित करून तो कुठं दिसतोय आपण पाहू. हा वक्र भाग इथं खूपच लहान आहे, रद्द. या ठिकाणी देखील लहान आहे, रद्द. या ठिकाणचा आकार आपल्याला जुळताना दिसतोय बघा, या ठिकाणी जुळतोय. त्याच्या मधोमध असलेला हा तो पण आहे आणि त्याच्या खालोखाल असलेली ही आडवी रेषा पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये ही आकृती आपल्याला दडलेली दिसते. म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न क्रमांक 38. हा दिसणारा भाग आपल्याला शोधायचा आहे. ही तिरपी रेषा आपल्याला बघायची कुठे दिसते. पर्याय क्रमांक 1 मध्ये तिरपी रेषा आपल्याला कुठे दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 2 मध्ये देखील तिरपी रेषा ही दिसत नाही, रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आपल्याला तिरपी रेषा आहे, इथं देखील तिरपी रेषा नाही. चला, या ठिकाणचा भाग बघूया. बघा, ही आडवी रेषा आहे, उभी रेषा आहे, त्यानंतरची ही थोडीशी लांब आडवी रेषा आहे, उभी रेषा आहे आणि ही तिरपी रेषा इथपर्यंतची. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा भाग दिसतोय. म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला हा भाग दिसत नाही. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 39. शेवटचे 2 प्रश्न. यस. चला, या ठिकाणी बघा, ही जी उभी रेषा आहे, ही आडवी रेषा, ही तिरपी आणि हे अशा पद्धतीचा भाग आपल्याला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला हा भाग जवळपास दिसतोय. उभी रेषा आहे, पुन्हा ही आडवी रेषा आहे आणि ही तिरप्या रेषा या जो दिसणारा भाग आहे इथं आपल्याला दिसतोय. पर्याय क्रमांक 2 आता इथं सापडला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये इथपर्यंतचा भाग आहे, फक्त या ठिकाणचा आपल्याला हा भाग नाही, म्हणून रद्द. 3 मध्ये देखील आपल्याला तसा भाग दिसत नाही, रद्द. 4 मध्ये देखील आपल्याला तो भाग दिसत नसल्यामुळे रद्द. योग्य पद्धतीने हा भाग पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दडलेला दिसतोय. म्हणून योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हेच निश्चित करतो आहोत. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न क्रमांक 40. या ठिकाणी दिसणारी ही आकृती आपल्याला शोधायची. या 2 आडव्या रेषा आणि ही उभी रेषा आणि या कोपऱ्यातलं त्रिकोण. इथं आपल्याला तशा पद्धतीच्या आडव्या रेषा दिसत नाहीत, रद्द. इथं देखील तशा आडव्या रेषा आपल्याला दिसत नाहीत, 2 रद्द. पर्याय क्रमांक 3 मध्ये आडव्या रेषा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बघा. कोणत्या 2? तर ही एक आडवी रेषा आणि ही एक आडवी रेषा इथं आहे. त्यानंतरची उभी रेषा इथं दिसते आणि हा जो त्रिकोण आहे तो आपल्याला इथं दिसतोय. म्हणजे ही आकृती आपल्याला प्रश्नाकृती पर्याय क्रमांक 3 मध्ये व्यवस्थित दडलेली दिसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 निश्चित करतोय. 4 मध्ये तशा पद्धतीचा भाग नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, काल ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न या घटकामध्ये चुकले होते मानसिक क्षमता चाचणीमध्ये
त्यांना नक्कीच समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.